चला आज बनवूया मस्त लाल मिरचीचं लोणचं, एकदम टेस्टी. तर बघा मी 250 ग्रॅम लाल मिरच्या घेतलेल्या आहे. आणि आता सुरुवातीला मी राईचं तेल आहे ना गरम करून ठेवलेलं आहे. नंतर आपल्याला लगेच टाकायला गार व्हायला वेळ लागेल त्याला. आणि या मिरच्या स्वच्छ धुवून त्या पुसून घ्यायच्या एकदम मस्त कोरड्या. आणि आता आपल्याला मसाला तयार करायचा आहे बघा. मग मी 3 चमचे शोप घेतलेली आहे, 3 चमचे धणे घेतलेले, 2 चमचे जिरं घेतले आणि 1 चमचा मी मेथी दाणे घेतलेले. आणि बघा आपल्याला हे सगळं भाजून घ्यायचं आहे थोडं. मसाला मस्त तयार होतो याच्यामुळे. भाजल्यानंतर थोडा वेळ गार होऊ द्यायचे आणि नंतर आपल्याला थोडंसं असं जाडसरच मिक्सरमधून काढायचे. आता भाजून झालेला बघा आपला मसाला. थोडं गार होण्यासाठी ठेवते मी आणि नंतर बघा मिक्सरमधून काढायचं आपल्याला. आणि आता मी मिरच्या घेतलेल्या आहे त्या पुसून घ्यायच्या आहे. मागच्या वर्षी मी अख्ख्या मिरचीचं केलं होतं, यावेळेस मला बारीक कापून घ्यायचं आहे मस्त. अख्ख्या मिरचीचं पण छान लागतं आणि असं बारीक कापून घेतलेलं हे पण चांगलं लागतं. आणि बघा आता बारीक कापून घ्यायचं आपल्याला चाकूने. त्याच्यातल्या बिया आहे त्या काढून ठेवायच्या आणि त्याच्यातच टाकायच्या आपल्याला मसाल्यामध्ये. हिंग घेतलेला आहे, मीठ घेतलेलं आहे, हळद, काश्मीरी लाल मिर्च पावडर टाकायची आपल्याला त्याच्यामध्ये. आणि खूप टेस्टी लोणचं तयार होतं. मागच्या वर्षी केलेलं खूप टेस्टी होतं आणि लगेच संपलं पण. आणि आता बघा आता मिरच्या आपल्याला बारीक कापून घ्यायच्या आहे. त्याच्यामधल्या ज्या बिया असतात ना त्या पण आपल्याला त्याच्यातच टाकायच्या आहे मसाल्यामध्ये. याच्यातली हिरवी मिरची पण मिळते, तिचं पण खूप छान होतं. आणि आपल्याला आता सगळ्या मिरच्या अशा कापून घ्यायच्या आहे बारीक. आता त्याच्यामधल्या ज्या बिया आहे त्या काढून घेतलेल्या आहे बघा मी एका छोट्या वाटीमध्ये. आता बघा सगळ्या मिरच्या आपण कापून घेतलेल्या आहे. आता मसाला आपला गार झालेला आहे तो दळून घ्यायचा आपल्याला. त्याच्यामध्ये बघा काश्मीरी मिर्च टाकलेली मी आणि हळद टाकायची आपल्याला आणि मीठ टाकायचं त्याच्यामध्ये. आणि अशा प्रकारे आपल्याला दळून घ्यायचा आहे बघा मसाला. थोडासा जाडसरच ठेवलेला आहे. आणि एका काचेचं बाऊल घेतलेलं आहे मी, त्याच्यामध्ये सगळ्या मिरच्या टाकून घ्यायच्या कापलेल्या. आणि त्या बिया आहे बघा मिरचीमधल्या त्या पण टाकून घ्यायच्या त्याच्यात. मसाला टाकून घ्यायचा आहे. थोडा जास्तच मसाला टाकलेला आहे म्हणजे खार खायला खूप छान लागतो मिरची आणि ते खायला. आणि बघा पिवळी राई टाकलेली आपण. सगळा मसाला आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये बघा अशा प्रकारे. आणि आता आपल्याला अशी काचेची बरणी घ्यायची, ती स्वच्छ धुवून पुसून घ्यायची. आणि तेल पण गार झालेले बघा. तेल पण टाकायचं आपल्याला त्याच्यामध्ये. थोडं जास्त तेल टाकलं तरी चालतं म्हणजे आपला वर्षभर जातं असं लोणचं आपल्याला, म्हणजे खराब होत नाही. आणि राईचं तेल वापरलेलं आहे. आणि मस्त काचेच्या बरणीत आता आपल्याला ते भरून घ्यायचं आहे. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. मस्त खा आणि स्वस्त राहा. तुम्ही पण अशा प्रकारे करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. लाल मिरचीचं लोणचं मस्त. आणि आता काचेच्या बरणीत आपल्याला भरून ठेवायचं आहे. बघा किती छान झालेलं आहे आपलं लाल मिरचीचं लोणचं. खाण्यासाठी तयार आहे मस्त.